कमिटी तालुक्यामध्ये कार्यरत की जी एक समन्वयक म्हणून काम करेल, की कधी कधी अतिक्रमित जर रस्ता असेल तर गावकऱ्यांकडनं किंवा ठराविक काही लोकांकडनं विरोध होतो, तर तिथे एक समन्वयक कोऑर्डिनेटर म्हणून काम करण्यासाठी तुमची इच्छा असेल तर ते उत्तम, की आम्हालाही फायद्याचीच ठरणार. त्या अनुषंगाने आपण एखाद्या ठिकाणी किंवा रस्ता एखादा नकाशावर नाही आहे पण वहिवाटीचा रस्ता आहे आणि तिथे अडथळा आहे, तर 105 अंतर्गत जर तो मामलेदार कोर्ट ॲक्टच्या कलम 5 अंतर्गत जर तो खुला करायचा तर त्यासाठी प्रकरण चालवणं आवश्यक आहे. तर ती पण प्रकरण चालवून हे पण रस्ते आपण शक्य तितक्या लवकर तत्काळ हे करणार आहोत, मोकळे करण्याची कारवाई करणार आहोत. तर आता मी जे म्हटलं होतं त्याप्रमाणे तुमच्याकडून आम्हाला इनपुट हवं आहे की कुठल्या गावामधले कुठले रस्ते हे नकाशावर आहेत आणि सध्या अतिक्रमित आहेत, बंद आहेत, किंवा काही ठिकाणी अतिक्रमण आहे म्हणून बंद आहे. हे जर तुमच्याकडनं मिळालं तर आता आमचे मंडळ अधिकारी आहेत, तत्काळ त्याच्यावर आपण जे रस्ते इमिजिएटली मोकळे करता येतील ते सगळ्या यंत्रणा इथे आहेत, चौकशी करून इमिजिएटली आपण मोकळे करण्याचा कार्यक्रम आयोजित करूयात. पण त्याआधी गाव वाईज तुमच्याकडे समन्वयक जे आहेत त्यांनी जर सांगितलं तर बरं होईल, कुठल्या कुठल्या गावांमधले तुम्ही आणलेले. एक ऐतिहासिक निर्णय आज या जुन्नर तालुक्यामध्ये होतोय. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शेतीला रस्ता मिळाला पाहिजे. शेतीचा श्वास शेत रस्ता आहे आणि तो बंद झाल्यामुळे आपला विकासाचा महामार्ग बंद झालेला आहे. त्यासाठी आपण शिवपालन शेत रस्ता चळवळ राज्यामध्ये चालू केली आहे. ह्या चळवळीत राज्य समन्वयक म्हणून आमचे दादासाहेब जंगले काम करतात आणि ह्या हायकोर्टामध्ये आपण एक रिट पिटिशन टाकली होती. त्यामध्ये हायकोर्टाने आदेश काढले होते की 60 दिवसाच्या आत अर्ज केल्यानंतर रस्ता द्यायचा. एका बाजूला शासनाचं तुम्ही परिपत्रकाबद्दल बोलताय, पण याच्या अगोदरही शासनाची काही शेतपालन शेत रस्ता पालकमंत्री पालन रस्ते योजना आली, त्यानंतर मातोश्री पालन रस्ता योजना आली, त्याच्यानंतर आता बळीराजाचं एक नियोजन त्यांचं चालू आहे पालकमंत्री शेत रस्ता योजनेसंदर्भात. त्याच्यामध्ये त्यांचं समन्वय बैठकीमध्ये काय चालू त्याच्या संदर्भात आम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर आम्ही चर्चा करून मिटिंग करून आलेलो आहोत. पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, परंतु शासन निर्णय बनतात परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष तहसील कार्यालयामध्ये होत नाही, अशा आमच्या या ठिकाणी मागणी. कारण हे शेतकरी इथं आले त्याचे कारणच ती का आपली काहीतरी कमी आहे, तीच अंमलबजावणी करण्यासाठीचा हा जो कृती कार्यक्रम आहे तेच आपण करणार आहोत. ही सगळी पार्श्वभूमी आहे, हे तुम्ही सगळं सांगितलं. त्याच्यातूनच मार्ग किंवा लवकरात लवकर ह्याचा निपटारा करण्यासाठीच आपण हा 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांमध्ये हा विषय घेतलाय की शक्यतो 100 दिवसांमध्ये जेवढे नकाशावरचे रस्ते आहेत तेवढे आपल्याला सगळे खुले करायचे. तर त्या दृष्टीने तुम्ही जर काही लिस्ट केली असेल, आमचे सर्कल इथे आहेत, कोऑर्डिनेट करून इमिजिएटली त्यात ऐकून घ्या इमिजिएटली, कारण भाषणात वेळ नको घालवायला. तुम्ही मांडलेले सगळे मुद्दे बरोबर आहेत, पण आता हे होऊन गेलेल्या गोष्टी आहेत, ठीक आहे, आणि तुम्ही सांगताय ते सगळे पॉईंट बरोबर पण असतील, काही इतर पण लिमिटेशन्स आहेत की ज्याच्यामुळे मार्ग निघत नाहीत किंवा केसेस आदेश होऊन पण काही ठिकाणी खुले झालेले नसतीलही, अशी वस्तुस्थिती असेल. पण आता इथून पुढे जे करायचंय 100 दिवसातला विषय, त्या दृष्टीने आपण इथे चर्चा करूयात. आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी सरांनी ही मीटिंग केलेली होती की 100 दिवसांमध्ये आपल्याला काय करता येईल. त्यामुळे जर तुमच्याकडे लिस्ट आणलेली असेल तर इमिजिएटली त्याचं कोऑर्डिनेशन करून त्याच्यावरचे रिपोर्ट्स घेऊन मंडळ अधिकारी आमचे स्पॉट इन्स्पेक्शन करून आमच्या रेकॉर्डना व्हेरीफाय करून इमिजिएटली प्रकरणं इथे दाखल होतील. मोजणी जिथे आवश्यक आहे तिथं आम्ही मोजणी विभागाला पत्र देऊ आमच्याकडून की हे रस्त्यांची मोजणी करायची आणि जेवढे बंद रस्ते आहेत त्यातले जास्तीत जास्त रस्ते इमिजिएटली 100 दिवसांच्या आत किंवा शक्य तितके लवकर आपण हे करणार आहोत. तर त्याच्यामुळे तुम्ही आता दिलं तर ते जास्त बरं होईल मला वाटतं. द्यायचे असतील किंवा मामलेदार कोर्ट्स ॲक्टच्या कलम 5 अंतर्गत जे अडथळे दूर करायचे असतील ते पण आपण विषय मार्गी लावणारच आहे. पण आता इमिजिएटली मार्गी लागणारा विषय आहे नकाशावरचा रस्ता. प्रायोरिटी कशाला द्या, इथं जेवढे शेतकरी आले जातात इमर्जन्सीमध्ये काही आले पण नसतील, या सगळ्यांना एका प्रोसिजरवर घ्या. तुमच्याकडे रस्ता केसेसची यादी पण असेल मॅडम, मला मग तुम्ही त्या रस्ता केसेसमध्ये आता हे लोकांचं ज्या केसेस सुरू आहेत ती यादी इथे असेलच, ते व्हेरीफाय करून त्याच्यात तारखा दिलेल्या असणार आहेत, म्हणजे प्रोसिजर त्याच्यामध्ये सुरू आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर नकाशावरच्या रस्त्यांची काही यादी आणलेली असेल की हा रस्ता नकाशावर दिसतोय पण आज सद्यस्थितीत तो अतिक्रमण आहे त्याच्यावर किंवा बंद आहे, ज्या प्रकरणांमध्ये केस जिथे ज्या ह्याच्यामध्ये प्रकरण इथे सुरू आहे, हिअरिंग आहे किंवा कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर सुरू आहे, त्याच्यामध्ये तात्काळ ती निर्गत करण्यासाठी सर प्रयत्न करतीलच. त्या व्यतिरिक्त जी प्रकरण असतील ती आत्ता इमिजिएटली द्या.
यादी आहे ती, एकदा ती सगळी यादी तुमच्याकडे जमा करून घ्या. आमच्या रस्त्याच्या केसेस बघणारे जे क्लार्क आहेत क्लिअर करते की ज्या रस्त्यांच्या बाबतीत प्रकरण इथे सुरू आहे, MLRC कोडनुसार असेल किंवा मामलतदार कोर्ट ॲक्टनुसार असेल, त्याच्या बाबतीत निर्णय होईल. आत्ता मेनली आपण नकाशावरच्या रस्ते खुले करण्याच्या बाबतीत बोलतो, तर त्याची यादी आत्ता तुम्ही इथे द्यालच. सगळ्या गावांमधली आहे का आपल्याकडे तयार? समन्वयकांकडे चालेल, हरकत नाही. आत्ता तुमच्याकडे मी काय सांगते ते ऐकून घ्या. आत्ता तुमच्याकडे जी यादी असेल ती आमच्या क्लार्ककडे द्या. संबंधित सर्कल इथे आहेत ते त्यांना आम्ही डिस्ट्रीब्यूट करून देऊ. ते स्वतः तिथे जाऊन स्थळ पाहणी अहवाल इमिजिएटली 2 दिवसात आम्हाला देतील. त्याच्यानंतर पोलीस प्रशासन इथे आहे, मोजणी मॅडम पण आहे. मोजणी करून ते रस्ते खुले करण्याची कारवाई पुढे जसं जसं यांच्या मोजणीच्या तारखा उपलब्ध होतील तसं आपण एक प्रोग्राम लावल्यासारखा लावूयात गाव वाईजच. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं ती सजेशन्स खूप चांगलं आहे की खरंच किती झालं हे 15 दिवसानंतर 15 दिवसांच्या कालावधीमध्ये किती रस्ते मोकळे झाले ह्याच्यासाठी एक रिव्ह्यू मीटिंग आपण इथे नक्की लावू. त्यासाठी तालुक्यातले तुमचे 4-5 जे कोणी लोक असतील ते डेफिनेटली इथे येऊन एक समन्वय म्हणून पूर्ण तालुक्यासाठी की ह्या गावामध्ये हा एक रस्ता होता किंवा या सर्कलमधले हे 2 रस्ते त्यांना त्यांचं आपलं काम म्हणजे ते खुला करायचं आहे, कुठपर्यंत त्याचं काम आलं. मोजणी झाली, मोजणीनंतर पोलीस प्रोटेक्शनमध्ये खुला करावा लागला इन केस जर समन्वयातून चर्चेतून जर खुला होत असेल तर उत्तम. जर पोलीस प्रोटेक्शनची मध्ये करावं लागत असेल तर तेही आपण पुढचे पाऊल उचलूया. आणि हे कुठल्या टप्प्यावर काम आले ह्याचा रिव्ह्यू, ह्याचे सगळे डिटेल्स तुमच्याकडे पण ठेवा, आमच्याकडे इथे राहतील आणि ते दर 15 दिवसांनी आपण त्याचा रिव्ह्यू घेऊ. ठीक आहे. एक सतत कोऑर्डिनेशन मध्ये राहा. आणि असं पण मी ह्याच्या पुढे म्हणेल की अगदी आज मीटिंग झाली तर 15 दिवसांनीच सांगा असं नाही, मधल्या काळात पण आम्हाला सांगा की मॅडम हे एवढं झालं, मंडळाधिकारी तपासणी तिथं स्थळ पाहणी करून गेले, अहवाल सादर झालाय पण पुढे अजून काही 2 दिवसात हालचाल नाही झाली किंवा 4 दिवसात पुढे काही झालं नाही. ठीक आहे. म्हणजे सतत आता माझ्याकडे 10 विषय आहेत ॲट अ टाइम कलेक्टर साहेबांचे किंवा महत्त्वाचे विषय चालू असतील. प्रत्येक वेळी मी रोज याचा रिव्ह्यू घेईलच असं नाही. तुमच्यातला पण एक कोऑर्डिनेटर असावा की जो मला रिपोर्टिंग करत राहील. आमच्याकडून पण एक रिपोर्टिंग येईल, तुमच्याकडून पण एक रिपोर्टिंग येईल. ह्या गावात हे एवढं काम झाले, इथला हा रस्ता मोकळा करून झाला किंवा मोजणीचं काम इथं फक्त स्थळ पाहणी झाली, मोजणी झालीच नाही. मोजणी करायला गेलं तर गावातले हे 4 लोक अडथळा करतात किंवा अतिक्रमण करणारे हे 4 लोक तिथे आडवे येत आहेत. त्या टप्प्यावर 2-2, 3-3 दिवसांनी मला हे रिव्ह्यू आले तर उत्तम. ठीक आहे. ह्या पद्धतीने काम झालं तर डेफिनेटली पुढच्या 50-60 दिवसांमध्ये आपल्याकडून किंवा अगदी 1-1.5 महिन्यातच खूप मोठ्या प्रमाणात काम पूर्ण होऊ शकतं. आहे तुमचं कोऑर्डिनेट करा. सगळे तुम्हाला नकाशे उपलब्ध करून देण्यात येतील. तुम्हाला काही बघायचं असेल तर ही पण माहिती यांच्याकडून आम्ही रिपोर्टिंग मागवलेलंच आहे, पण तुम्ही त्यांच्याशी समन्वय साधून सांगा. आमच्या प्रत्येक गावच्या तलाठ्यांची यादी, त्यांचा नंबर आणि त्यांना असणारे मंडळ अधिकारी यांचं नाव आणि नंबर ही लिस्ट मी तुम्हाला देते. तुम्ही प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यासोबत एक दिलं. 10 मंडळ अधिकारी, 11 मंडळ अधिकारी आहेत आपले, म्हणजे 12 मंडळ आहेत पण ॲडिशनल चार्जमुळे 11 जण आहेत. एक माणूस त्यांच्यासोबत नेमून द्या. ठीक आहे. तिथं जाऊन प्रत्यक्ष मंडळ अधिकारी कार्यालयात जाऊन 1 दिवसामध्ये एक माणूस कुठल्या त्या सर्कलमध्ये असणाऱ्या गावांमधले कुठले रस्ते आहेत आणि कुठले बंद आहेत ती माहिती 2 दिवसात डेफिनेटली करू शकतो. ते काम मंडळ अधिकारी स्तरावर पण चाललेलंच आहे. तर ते तुमचं आणखी त्यांना सहकार्य झालं तर आमच्यापर्यंत पटकन रिपोर्टिंग येईल. ठीक आहे. 2-3 दिवसात यादी आली, 100% आमच्याकडे यादी आली तर यादी येतानाच काही मंडळाधिकाऱ्यांना मी सूचना देते की जे रस्ते इमिजिएटली मोकळे होऊ शकतात अशांचं रिपोर्टिंग आणि तसा अहवाल इकडे सादर कर तत्काळ. आणि उरलेल्या रस्त्यांच्या बाबतीत पुन्हा थोडं डिटेल अहवाल, जे थोडे किचकट असतील असा एक सविस्तर अहवाल की काय त्याच्यावर ते खुलं करण्यासाठी आपल्याला करता येईल याच्यासह सादर करा. आणि मॅक्सिमम कमी कालावधीमध्ये हे कसं काम आपल्याला संपवता येईल याचा आपण प्रयत्न करूयात. पण तुमचं पण सतत सहकार्य आणि सतत कोऑर्डिनेशन इथे लागेल. तुम्ही कमी पडता पण आम्ही करणार नाही. आमच्याकडनं जे पाहिजे ते तुम्हाला सहकार्य करा. वर्ष पिढलेले लोक आहेत, पाहिजे ते तुम्हाला लागेल ते सहकार्य करा. पण परत जे वाईवाटीचे रस्ते ते तुम्ही ग्रामपंचायत 23 नंबरला नोंद घेऊ शकता त्याची, म्हणजे त्या गावाच्या त्या संबंधित शेतकरी
आणि काही रस्ते असे आहेत, जरी नोंद आहे पण ते आता वहिवाटीचं आहे, पण काही शेतकरी त्याला विरोध करतात, अडथळा आहे असे पण आहेत. दुसरं मॅडम असं आहे, पानंद रस्ते जे आपला तुमच्या मागे एक अभियान राबवलं आपलं, तर त्यावेळेस जे रस्ते झाले पानंदमधून त्याच्या काही नोंदी फक्त आपल्या तहसीलला आहेत, ते काही नकाशावरती घेतलेल्या नाही आहेत. असे रस्ते अतिक्रमण केलेले आणि जे वहिवाटीचे बंद केलेले त्याच्या सुद्धा आपण तात्काळ आपण खुले केले पाहिजे.